नमस्कार, मी वैशाली. आपल्याला खूपदा कमेंट्स असतात की मुलांनाच आवडणाऱ्या पदार्थांमध्ये आपल्याला काही हेल्दी असे बदल करता येतील का? तर आज आपण मुलांना आवडणारा पिझ्झा बनवणार आहोत. पण हा पिझ्झा बनवताना आपण थोडा त्याला वेगळ्या पद्धतीने बनवायचा आहे. आमची मुलं लहान असताना माझी जाऊ मेधा हिने मुलांनी भाज्या खाल्ल्या पाहिजेत म्हणून अशा प्रकारचा पिझ्झा बनवायला सुरुवात केली. आता मुलं मोठी झाली आहेत तरी अजूनही खूपदा याच पद्धतीने आमच्या घरी पिझ्झा तयार केला जातो. तर हा पिझ्झा बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी घेतलं आहे कांदा, ढोबळी मिरची, कोबी आणि टोमॅटो. ढोबळी मिरची, कांदा आणि कोबी आपण व्हेजिटेबल चॉपरमधनं बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटो मात्र आपण सुरीने बारीक चिरून घेतलेला आहे. नंतर हा जो पिझ्झा बेस आहे हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आणि हल्ली खूपदा बाजारामध्ये आपल्याला हा सहज उपलब्ध होतो. पिझ्झा बनवताना आज आपण इथे साजूक तुपाचा वापर करणार आहोत आणि घरच्या घरी असं रवाळ साजूक तूप कसं बनवायचं त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि नंतर आपल्याला लागणार आहे मीठ. सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्याच्यामध्ये अगदी अर्धा टीस्पून आपण साजूक तूप घातलेलं आहे. साजूक तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे बटरही वापरू शकता. याच्यात घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा परतत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे या कांद्याच्या चवीपुरतं मीठ. आणि आता आपण गॅसची ज्योत मोठी केलेली आहे आणि साधारण 2.5 ते 3 मिनटं हा कांदा परतून घ्यायचा आहे. मीठ घातल्यानंतर कांद्याला थोडंसं पाणी सुटतं. कांदा असा परतवून घेतल्यामुळे ते पाणीसुद्धा निघून जायला मदत होते आणि हा कांदा आता आपला अगदी 3 मिनटात छान परतला गेलेला आहे आणि हा आता आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे. आता त्याच कढईमध्ये आपण परत अर्धा टीस्पून साजूक तूप घातलेलं आहे, बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि मिरचीला पुरेल इतपतच मीठ घालायचं आहे. आणि कांदा परतला तसाच ढोबळी मिरचीसुद्धा 2.5 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. मिरची परतली की कढईतनं परत बाजूला काढायचे. त्याच कढईत परत आपल्याला अर्धा टीस्पून साजूक तूप घालायचं आहे. नंतर बारीक चिरलेला कोबी घेतला आहे. कोबीला गरजेपुरतंच मीठ घातलेलं आहे आणि ढोबळी मिरची कांदा परतला तसाच आपल्याला 2.5 ते 3 मिनटं कोबी परतून घ्यायचा आहे. कोबी परतून झाल्यानंतर याच कढईमध्ये परत आपण अर्धा टीस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि आता याच्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे. आपण ह्या सगळ्या भाज्या परतून घेतल्या आहेत कारण या भाज्यांना थोडंसं पाणी सुटतं. ते पाणी आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे. अशा भाज्या परतून घेतल्या की ते सगळं पाणी निघून जायला मदत होते. मी आत्ता मुद्दाम सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या परतून घेतल्या आहेत कारण घरात कुणाला एखादी भाजी आवडते, नाही आवडत, तर तुम्ही कशा पद्धतीने ती नंतर वापरू शकता ते दाखवायचा प्रयत्न आहे. पण घरात जर का सगळ्या भाज्या खाणारे असतील तर या सगळ्या भाज्या तुम्ही एकत्र परतून घेतल्या तरीही चालेल. असं केल्यामुळे तुमचा वेळही वाचतो. आता टोमॅटोही परतला गेला आहे आणि या आहेत आपल्या सगळ्या या परतून घेतलेल्या भाज्या. नंतर इथे नॉनस्टिक तवा घेतलेला आहे. हा तवा गारच आहे. याला आपण असं सगळ्या बाजूनी साजूक तूप लावून घेतो आहे. इथे तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा असं मी तुम्हाला सुचवेन. नंतर गव्हाच्या पिठापासून तयार केलेला पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि आत्ता सुरुवातीलाच मी याचे 8 भाग करून घेणार आहे. खरं तर पिझ्झा तयार झाल्यानंतर आपण त्याचे असे भाग करून घेतो, पण इथे मी अशा पद्धतीने करते कारण मला तसं करणं सोपं जातं. तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही करू शकता. आणि आता हा पिझ्झा बेस आपण असा तव्यावर ठेवून द्यायचा आहे. आता या बेसवर आपल्याला आपल्या घरीच जो टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप असतं ते लावून घ्यायचं आहे. हल्ली टोमॅटोला तेवढी चव नसते त्यामुळे इथे मी थोडंसं जास्त प्रमाणात असा हा सॉस लावून घेते. मुलांना आवडत असेल तर तुम्ही इथे पिझ्झा सॉस किंवा पास्ता सॉस वापरू शकता, पण मला स्वतःला असं वाटतं हे वेगळे सॉस वापरण्याची इथे गरज नाही आहे.
आणि आता ह्याच्यावर आपण ज्या परतून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या घालत जायचं आहे. आपल्या आवडीनिवडीनुसार इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त सहज करू शकता. भाज्या अशा परतून घेतल्यामुळे भाज्या कच्च्याही राहत नाहीत आणि भाज्यांची चवसुद्धा खूप छान लागते. सुरुवातीला इथे मी कोबी घातलेला आहे. नंतर परतून घेतलेला कांदा घालायचा आहे. नंतर परतलेला टोमॅटो आणि आता परतून घेतलेली ढोबळी मिरची. एक सुचवेन की मुलांनी भाज्या खाल्ल्या पाहिजेत म्हणून अजून कुठल्या तरी वेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्याच्यात वापरू नका. चवीमध्ये फरक पडेल आणि कदाचित मुलं नंतर खातानाही कटकट करतील. आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये उकडलेले स्वीटकॉर्नचे दाणे वापरू शकता. नंतर मी ह्याच्यावर अगदी 2 चिमूट ओरिगॅनो, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स वापरणार आहे. हे नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल. चिली फ्लेक्स इथे मी काश्मीरी लाल मिरचीपासून घरी तयार केलेत म्हणून त्याचं प्रमाण मी थोडंसं जास्त ठेवते आहे. आणि आत्ता घरामध्ये ऑलिव्हचं एक छोटंसं पाकिट होतं म्हणून त्यातले 3 ऑलिव्हज मी ह्याच्यावर असे बारीक करून घालते. पण प्रामाणिकपणे सांगते, मुलं लहान असताना आम्ही हे असे ऑलिव्हज वगैरे घरी आणत नव्हतो, त्यामुळे आमच्या घरच्या पिझ्झावर हे असं काहीही नसायचं. आणि आता वरून मोझरेला चीज वापरते. हल्ली अमूलचं आपल्याला किसलेलंच असं मोझरेला चीज मिळतं. इथे मी त्याचाच वापर करते. मुलांच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही इथे थोडंसं पनीरचे सुद्धा तुकडे वापरू शकता. त्यामुळे अजून हेल्दी असा आपला हा पिझ्झा तयार होतो. आणि वरून परत थोडंसं ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालते. आता हा पिझ्झा गॅसवर ठेवण्यासाठी तयार आहे. त्यासाठी आपण गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतला आहे. त्याच्यावर अशी एक प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावर हा तवा ठेवायचा आहे. आणि इथे झाकण म्हणून आपण कुकरच्या झाकणाचा वापर करतो आहे. तसं करणं गरजेचं आहे. छोटं झाकण जर का झालं तर ते सगळं पनीर किंवा चीज असेल ते त्या झाकणालाच लागतं. नंतर गॅस सुरू केलेला आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हा पिझ्झा 6 ते 7 मिनटं भाजून घ्यायचा आहे. आणि हा पिझ्झा जास्त कुरकुरीत करण्यासाठी साधारण 3 मिनटानंतर मी ह्याच्यावरचं झाकण काढलं आहे आणि बाजूनी परत थोडंसं असं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. आणि हा तवा थोडासा असा हलवायचा आहे म्हणजे तूप त्या सगळ्या बेसला परत व्यवस्थित लागेल. आणि परत साधारण 3 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 3 मिनटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि आता बघितलं तर आपण जे चीज घातलेलं होतं ते चीजसुद्धा छान असं वितळलेलं आहे. याचा अर्थ आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तयार झालेला पिझ्झा आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि अगदी गरमागरम असा हा पिझ्झा मुलांना लगेच खायला द्यायचा आहे. आणि याच पद्धतीने मी पुढचासुद्धा पिझ्झा तयार करून घेणार आहे. असा भरपूर भाज्या घातलेला पिझ्झा मुलांना आवडतोच आणि या पिझ्झामधनं मुलांच्या पोटात एका वेळेस 2 कप तरी भाज्या अगदी सहज जातात. आपल्या चॅनलवर आपण अजूनही वेगळ्या वेगळ्या प्रकारचा पिझ्झा कसा बनवू शकतो त्याचे व्हिडिओज अपलोड केलेत. त्याच्यात आहे व्हेज पिझ्झा, पोळीपासून तयार करता येणारा पिझ्झा, छोट्या मुलांना आवडेल असा मैत्री पिझ्झा आणि मैत्री पिझ्झा याच्या मागचं कारणही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि आमची सून अमीरा हिने माझ्या सासूबाईंना म्हणजे तिच्या आजी सासूबाईंना पिझ्झा करायला शिकवला आहे. त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. या सगळ्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.